नमस्कार. श्री रमेश पतंगे लिखित अमेरिकन संविधान निर्मितीचा इतिहास आपण ऐकत आहोत. अभिवाचनाच्या 14व्या भागामध्ये मी संगीता अभ्यंकर आपल्याला मनापासून अभिवादन करते. आज या पुस्तकातील 5वे प्रकरण पेट्रिक हेनरी ते थॉमस पेन या नावाचे आपण ऐकणार आहोत. 15 डॉक्युमेंट्स अँड स्पीचेस दॅट बिल्ट अमेरिका हे अमेरिका निर्मितीच्या संदर्भातील एक सुंदर पुस्तक आहे. या पुस्तकात 23 मार्च 1775 साली पॅट्रिक हेनरी यांनी व्हर्जिनियाच्या विधिमंडळात केलेले भाषण दिले आहे. मला लिबर्टी द्या नाहीतर मृत्यू द्या, हे वाक्य पॅट्रिक हेनरी यांच्या भाषणातील आहे. अमेरिकन माणसाला लिबर्टी प्राणाहून कशी प्रिय असते हे व्यक्त करणारा भाव या भाषणात अप्रतिमरित्या व्यक्त झालेला आहे. अमेरिकेच्या इतिहासात हे भाषण अजरामर भाषण म्हणून समजले जाते. भाषणाचा सारांश समजून घेण्यापूर्वी ते कोणत्या परिस्थितीत झालेले आहे हे आपण बघूया. संदर्भ लक्षात घेतल्याशिवाय भाषणात भरलेला दारुगोळा काय आहे हे समजणार नाही. सप्तवार्षिक युद्धाची समाप्ती 1763 सालच्या पॅरिस कराराने झाली. इंग्लंडचा जय झाला खरा, पण तो देश युद्धाच्या खर्चात पार बुडाला. खर्च भरून काढण्यासाठी जनतेवर कर लादणे आवश्यक होते. इंग्लिश जनतेवर प्रमाणाबाहेर कर लावता येत नव्हते, त्यामुळे कॉलनीजवर कर बसवणे आवश्यक झाले. इंग्रज माणसाने अमेरिकेत वसाहती केल्या, परंतु मातृभूमी इंग्लंडने मात्र या वसाहती म्हणजे इंग्लंडचा विस्तारित भाग आहेत असे कधी मानले नाही. या कॉलनीज इंग्रज साम्राज्याचा भाग झाल्या नाहीत आणि इंग्लिश देशाच्या देखील अविभाज्य भाग झाल्या नाहीत. या वसाहतींवर इंग्लंडने आतापर्यंत प्रत्यक्ष कराचे ओझे टाकले नव्हते, पण तो आयात आणि निर्यात मालावरील कर असे, समुद्रातून जाणाऱ्या जहाजांवरील कर असे. साखरेवर कर होता, पण साखर वेस्ट इंडिज बेटातून येत असे. या करासंबंधी अमेरिकन माणसाची कुठलीच तक्रार नव्हती. या करांना एक्सटर्नल टॅक्सेस असे म्हणण्यात येईल. इंटरनल टॅक्सेस नव्हते, म्हणजे अमेरिकेच्या बाहेर कर होते, अमेरिकेच्या अंतर्गत ब्रिटिश कर नव्हते. सप्तवार्षिक युद्धाने ही परिस्थिती बदलली. युद्धाचा खर्च भरून काढण्यासाठी इंग्लंडच्या राजाने वसाहतींवर पहिला कर बसवला. त्या कराला स्टॅम्प ॲक्ट असे म्हणतात. 1765ला ब्रिटनच्या संसदेने हा कायदा कोणतीही चर्चा न करता संमत केला. या टॅक्सप्रमाणे छपाई झालेल्या प्रत्येक वस्तूवर स्टॅम्प ड्युटी म्हणजेच मुद्रांक शुल्क लावण्यात आले. वर्तमानपत्रे, पुस्तके, प्रिंटिंग प्रेस, पत्त्यांची कार्ड्स अशा अनेक गोष्टी त्यात समाविष्ट करण्यात आल्या. अमेरिकन जनतेने या कराचा प्रचंड विरोध सुरू केला. विरोधाचे बहुतेक मुद्दे तात्विक होते. पहिला मुद्दा असा होता की ज्या ब्रिटनच्या संसदेत आमचे प्रतिनिधित्वच नाही, त्या संसदेला आमच्यावर कर लादण्याचा काहीही अधिकार नाही. नो टॅक्सेशन विदाउट रिप्रेझेंटेशन. या घोषणेच्या जनकाचे नाव आहे जेम्स ओटिस. तो देखील लोकप्रतिनिधी होता आणि त्याची या विषयावर अमेरिकेत अनेक ठिकाणी भाषणे झाली. दुसरा तात्विक विषय असा होता की इंग्रज माणूस जरी तो अमेरिकेत राहत असला तरी स्वतःला ब्रिटनचा नागरिक समजत असे. जे अधिकार ब्रिटनमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आहेत ते अधिकार आम्हाला देखील आहेत, ही त्याची भूमिका होती. ब्रिटनमध्ये जनतेच्या संमतीशिवाय राजा प्रजेवर कर लादू शकत नसे. मग आम्ही देखील राजाची प्रजा आहोत, आमच्यावर मनमानी करून कर लादता येणार नाही. तिसरा तात्विक मुद्दा होता ब्रिटनच्या जनतेने राजाकडून मॅग्ना कार्टाच्या द्वारे 1215 साली लिखित आश्वासन मिळवले होते की प्रजेच्या संमतीशिवाय राजा त्यांच्यावर कर लादणार नाही.
नंतर 1688 साली इंग्लंडमध्ये ग्लोरियस रेव्होल्यूशन म्हणजे तेजस्वी क्रांती झाली. या क्रांतीने राजाकडून मूलभूत अधिकारांची सनद प्राप्त केली. या मूलभूत अधिकारात लोकांच्या संमतीचा विषय अतिशय महत्त्वाचा मानला गेला. या सर्व गोष्टी आम्हालाही लागू होतात असे अमेरिकेतील वसाहतदारांचे म्हणणे होते. या वसाहतदारांनी आपली ही गाऱ्हाणी राजाला निवेदनाद्वारे कळवली. तेव्हा इंग्लंडचा राजा होता 3रा जॉर्ज. पहिला जॉर्ज हा जर्मन होता. त्याला इंग्रजी देखील बोलता येत नसे. इंग्रजी रीतिरिवाज, इंग्रज कायदे, इंग्रज संस्कृती याची त्याला काहीही माहिती नव्हती. पण तो इंग्लंडच्या राजघराण्यातील होता. इंग्रज माणसाला राजगादीवर राणी तरी पाहिजे किंवा राजा तरी पाहिजे, त्याशिवाय तो समाज म्हणून राहू शकत नाही. त्याची पहिली निष्ठा राजा किंवा राणीला असते. तो जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी या निष्ठेत काही फरक पडत नाही. वंश परंपरेने या पहिल्या जॉर्जचा मुलगा 2रा जॉर्ज आणि 2ऱ्या जॉर्जचा मुलगा 3रा जॉर्ज गादीवर आला. हा 3रा जॉर्ज पूर्णपणे इंग्रज झाला होता. नामधारी राजा म्हणून राहण्यात त्याला रस नव्हता. त्यामुळे तो आपल्या गटाची माणसे ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये भरत राहिला. त्याचं म्हणणं ऐकणारे पंतप्रधान होत गेले. इंग्लंडचा राजा कसा नसावा असा प्रश्न जर कोणी विचारला तर त्याचे उत्तर येते 3ऱ्या जॉर्जसारखा. 3ऱ्या जॉर्जने जो कर बसवण्याचा उपक्रम चालू केला त्याचा उलटा चाबूक फिरणार आणि त्याचे फटके आपल्याच पाठीवर बसणार हे समजण्या इतके शहाणपण त्याच्याकडे नव्हते आणि त्याच्या मंत्रिमंडळात देखील नव्हते. इंग्रज माणूस राजाशी एकनिष्ठ असतो याचा अर्थ तो राजाला शरण गेलेला नसतो. आपल्या लिबर्टीचे रक्षण तो प्राणपणाने करतो. त्यावर राजाला अतिक्रमण करू देत नाही. लिबर्टी म्हणजे अन्यायपूर्ण कायद्यापासून मुक्तता. कायदा करीत असताना प्रजेची संमती, त्यांच्या जीवनाचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्याची हमी या सर्व गोष्टी येतात. इंग्रज माणसाने यासाठी इंग्लंडमध्ये 13व्या शतकापासून प्रचंड संघर्ष केला आहे. एका राजाचा शिरच्छेद केला आणि एका राजाला देशाबाहेर हाकलून लावले. हा इतिहास एक वेळ इंग्लंडच्या बाहेरच्या माणसाला माहीत नसला तर काही बिघडत नाही, पण इंग्लंडमधील राज्यकर्त्यांना हा इतिहास विसरून चालत नाही. 3रा जॉर्ज आणि त्याचे साथीदार या इतिहासाकडे लक्षच द्यायला तयार नव्हते. स्टॅम्प ॲक्ट विरुद्ध अमेरिकेत प्रचंड आंदोलन झाले. सातत्याने तेथील लोकांनी इंग्लंडच्या राजाला निवेदने पाठवली. अमेरिकेचे प्रतिनिधी ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये कसे आणता येतील याचा विचार करायला सुचवले. या स्टॅम्प ॲक्टचे एक कलम अधिकच बोचरे होते. न्यायदानाच्या व्यवस्थेत ज्युरीची पद्धती होती. ही पद्धत या कायद्याने काढून टाकली. याचा अर्थ असा झाला की सर्व निवाड्यांचे निर्णय ब्रिटिश सत्ताधीश त्यांच्या मनात येतील तसे करतील. त्यामुळे अमेरिकन माणसाला काही आवाज राहणार नाही. अमेरिकन माणसांना त्यामुळे असे वाटले की ब्रिटिश स्टॅम्प ड्युटीच्या आडोशाने आपल्यावर जुलमाचे शासन लादण्याचा प्रयत्न करीत आहेत. आत्ताच जर त्यांना रोखले नाही तर उद्या खूप उशीर होईल. त्यामुळे कुणीही स्टॅम्प ड्युटी भरायची नाही. कर वसूल करण्यासाठी जो अधिकारी येईल त्याला हाकलून लावायचे. तो जर जास्तच दादागिरी करू लागला तर ठोकून काढायचे असे धोरण तिथल्या लोकांनी अवलंबिले. राजनीतीशास्त्राचा सुवर्ण नियम असा आहे की प्रजेच्या संमतीशिवाय प्रजेवर राज्य करता येत नाही. ही संमती एकतर ऐच्छिक असते तर कधी दहशतीच्या माध्यमातून निर्माण झालेली असते. दहशतीच्या मार्गाने निर्माण केलेली सहमती दीर्घकाळ टिकत नाही. संधी मिळताच लोक सर्व राज्यासकट उलथवून टाकतात. अमेरिकेतील माणसांनी ब्रिटनचा कायदा स्वीकारायचा नाही, कर द्यायचा नाही हे धोरण अवलंबिले. प्रजेमध्ये राजकीय जागृती प्रचंड प्रमाणात असल्यामुळे असहकाराचे हे आंदोलन, कर न भरण्याचे आंदोलन
जुलमी कायदे तोडण्याचे आंदोलन करण्यासाठी तिथे गांधी उभा राहिला नाही, कारण त्याची गरजच नव्हती. जनतेतली ही जागृती आज आपल्याला कशी पाहता येते? त्यावेळच्या आंदोलनाची अनेक व्यंगचित्रे आजही पाहता येतात. लोकसहभागाची चित्रे पाहता येतात. हातामध्ये इंग्लंडची घोडचूक, अमेरिकेचा विनाश अशा अर्थाचे बॅनर घेतलेल्या एका मोर्चाचे एक चित्र असेच आहे. हा सर्व घटनाक्रम 1765 सालचा आहे, हे वाचकांनी लक्षात ठेवायला पाहिजे. या काळात आपला भारत देश कुठे होता? आपल्या भारत देशात काय चालले होते? याचे चित्र डोळ्यासमोर आणले पाहिजे. या आंदोलनाचा परिणाम म्हणून ब्रिटनच्या पार्लमेंटने 1766 साली स्टॅम्प ड्युटी ॲक्ट मागे घेतला. जनमताच्या रेट्याचा असा परिणाम असतो. याचेही सुंदर व्यंगचित्र या पुस्तकात दिलेले आहे. स्टॅम्प ॲक्ट या नावाच्या अर्भकाचा जन्म 1765ला झाला आणि 1766 साली त्याचा मृत्यू झाला. या अर्भकाची अंत्ययात्रा ब्रिटिश पंतप्रधानाला काढावी लागली, असे हे व्यंगचित्र आहे. प्रतिनिधी नाहीत तर कर नाहीत, ही तशी युद्धघोषणाच झाली. इंग्लंडचा या धोरणाचा आपल्यावर काय परिणाम आहे, त्याचा प्रतिकार आपण कसा केला पाहिजे, त्यासाठी एकजूट का आवश्यक आहे, इत्यादी प्रश्नांचा विचार करण्यासाठी 13 राज्यांच्या प्रतिनिधींची सभा न्यूयॉर्कमध्ये ऑक्टोबर 1765ला घेण्यात आली. तिचे नाव आहे स्टॅम्प ॲक्ट काँग्रेस, लोकप्रतिनिधींचा समुदाय. या प्रतिनिधी सभेसाठी 13 पैकी 9 वसाहतींनी आपले प्रतिनिधी पाठवले. 4 वसाहतींनी आपले प्रतिनिधी पाठवले नाहीत. सर्वांना स्पर्श करणारा असा प्रश्न निर्माण झाला की स्वाभाविकपणे वेगवेगळ्या भूमिका घेणारे गट उभे राहतात. या काँग्रेसमध्ये देखील 2 मुख्य गट उभे राहिले, एक मवाळपंथी आणि दुसरा उग्रवादी. या प्रतिनिधी सभेने काही ठराव केले. या ठरावाची भाषा ब्रिटनबरोबर युद्ध करण्याची किंवा ब्रिटनपासून फुटून निघण्याची नव्हती. ब्रिटनचा राजा आणि संसद यांच्याशी आम्ही एकनिष्ठ आहोत. आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला देखील ब्रिटनच्या नागरिकांप्रमाणे वागवावे. या ठरावातील ही कलमे आता ऐतिहासिक झालेली आहेत. या स्टॅम्प ॲक्ट काँग्रेसने 13 कॉलनीज पुरता का होईना, परंतु राष्ट्रीय ऐक्याचा विषय मजबूत केला. त्यांनी जे निवेदन जाहीर केले त्याचे नाव आहे डिक्लरेशन ऑफ राईट्स अँड ग्रीव्हन्सेस, म्हणजे हक्काची आणि गाऱ्हाण्यांची उद्घोषणा. दुर्दैवाने इंग्लंडच्या किंग इन पार्लमेंटने हे समजून घेतले नाही. त्याच्या हट्टाग्रहामुळे अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध झाले. या काँग्रेसमध्ये पॅट्रिक हेनरी, जेम्स ओटिस, सॅम्युअल ॲडम्स अशी पुढे अमेरिका घडवणारी माणसे उपस्थित होती. धन्यवाद. यानंतरच्या 15व्या भागामध्ये आपण शाळेमधल्या इतिहासाच्या पुस्तकात वाचलेली बोस्टन टी पार्टी आणि अमेरिकेत निर्माण होणारी वेगवेगळी राजकीय नेतृत्व यांचा रंजक इतिहास पाहणार आहोत. भेटूया पुढच्या भागात.